काही काल्याची प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला भक्त महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत साधू तुकोबरायांचा असून अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग काल्या प्रकरणातील आहे. अभंग 4 चरणाचा आहे, काल्या प्रकरणातील आहे आणि अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जो सोहळा वैकुंठात नाही तो सोहळा उपभोगण्यासाठी आम्ही पुन्हा या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला येऊ आणि तो दही भात रूपी काला सेवन करू. महाराज, हा दही भात रूपी काला सेवन करत असताना तुम्ही एकले सेवन करणार की आणखी दुसऱ्याला पण देणार? महाराज म्हटले आमचा वारकरी संप्रदाय हा अक्कलकोट्या नाही, आम्ही अगोदर दुसऱ्यांना देत असतो आणि नंतर सेवन करत असतो. ज्यावेळेस हा काला आम्हाला मिळेल ना अगोदर आम्ही दुसऱ्याला तो देऊ आणि नंतर आम्ही सेवन करू. ठीक आहे महाराज, हा काला तुम्ही करणार कुठं? जे सुंदर आहे, वळवंट आहे, स्वच्छ आहे, अगदी पवित्र आहे अशा वळवंटामध्ये आम्ही तो काला सेवन करू असा अभंगाचा सरळ अर्थ. शेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा. अखिल कोणते ब्राह्मण नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ शेवली ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्यानं सर्व साई भक्त परिवार यांच्या विशेष सहकार्यानं गेली 13 वर्षापासून चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम नाम यज्ञ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्वांनी आयोजित केला आणि या वर्षी काल्याचं असणारं हे कीर्तन सर्वांच्या सहमतीनं सर्वांच्या प्रेमानं माझ्यासारख्या अमराच्या वाट्याला आलेलं आहे. भगवान साईनाथ जशी बुद्धी देतील वेळेच्या आत आपण चिंतन करणार आहोत. पल्ला गुन्या पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुक्ती नाम विठ्ठला. काला म्हटलं की समजावं वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रम 1 दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा, कितीही दिवसाचा कार्यक्रम किती दिवसाचा जरी असला पण वारकरी संप्रदायाचा असा प्रघात आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानंच होत असते आणि या काल्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करत असताना काला म्हटलं तर प्रामुख्यानं काला 3 प्रकारचा आहे. 3 प्रकारचा काला, त्यापैकी पहिला जो काला आहे तो दही भाताचा काला आहे. एक काला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी मंदिरात यावं लागतं. मंदिरात आल्यानंतर दुसरा काला प्राप्त होतो आणि या ठिकाणी जी साधना आहे ती साधना परिपूर्णत्वाला गेल्यानंतर तिसराही काला त्या ठिकाणी मिळत असतो. काल्याची संगती लावत असताना मी नेहमी सांगत असतो, पहिला आहे तो काला दही भाताचा काला, दुसरा आहे हरिनामाचा काला आणि तिसरा आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. खऱ्या अर्थानं प्रत्येक जीवाला जर जो काला पाहिजे असेल, प्रत्येक जीवाला जो काला साध्य करायचा आहे तो काला म्हणजे आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. जीव ब्रह्म ऐक्याचा काला प्राप्त करण्यासाठी सहजासहजी पहिल्यांदाच डायरेक्ट जीव ब्रह्म ऐक्याचा काला प्राप्त होत नाही. जसं आपल्याला 12वीची परीक्षा देण्यासाठी 12वी मध्ये 99% मार्क घेण्यासाठी अगोदर अंगणवाडीत जावंच लागतं. अंगणवाडीत गेल्यानंतर पहिलीला बसावं लागतं, नंतर 4थी, नंतर 7वी, नंतर 10वी आणि नंतर 12वी. ही जशी कालानुक्रम आहे तद्वत जीव ब्रह्म ऐक्यरूपी काला हा आपल्याला प्रत्येक जीवाला प्राप्त करायचा आहे. पण हा काला प्राप्त करत असताना अगोदर प्रत्येक जीवाला पहिली म्हणजे या ठिकाणी दही भात रूपी काल्याचं सेवन करावं लागणार आहे. आणि मग या निमित्ताने साधू संतांनी हा दही भात रूपी काला खाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पाचारण करण्यात आलेला आहे आणि तो दही भात रूपी काला सेवन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला. संगती ध्यान देऊ नये का? या ठिकाणी सर्वांना हात जोडून आमचे साई भक्त सगळ्यांना सांगत असतात, यावर का प्रसाद घ्यायला, यावर का काल्याला, यावर का प्रसाद घ्यायला, यावर का काल्याला. साईबाबाचा प्रसाद, सत्याचा प्रसाद, काल्याचा प्रसाद, या प्रसादाच्या निमित्तानं का होईना आपण या ठिकाणी येतोय. या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच आहे
दही भात रूपी काला सेवन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. तो काला सेवन करत असताना या ठिकाणी तुम्ही 2 तास आता बसणार आहे. ज्या काल्याच्या अपेक्षेने तुम्ही या ठिकाणी आलात तो आहे दही भाताचा काला अथवा हा महाप्रसाद. या महाप्रसादाच्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आलात. समजावं, तुम्ही पहिला वर्ग पास झालात. चला आता तुम्हाला चौथीची परीक्षा द्यायची आहे. चौथीची परीक्षा म्हणजे या ठिकाणी आलात, या ठिकाणी बसलात. या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस आपण स्वतः त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. तो जो असणारा काला आहे. पण तुम्ही म्हणसाल नाही नाही आम्हाला एकच काला सेवन करायचा आहे. नुसतं पहिलीतच बसायचं. पहिलीतच बसून तुम्ही नापास झालात आणि तिथूनच घरी गेला तर वखर झाकावं लागेल. तुम्हाला एखादी PhD पदवी साध्य करायची असेल तर ती होणार नाही. मग या ठिकाणी आल्यानंतर जसं पहिलीतून उत्तीर्ण झाल्यानंतर चौथीला गेल्यानंतर अभ्यासच त्याला करावा लागेल. अभ्यासच करून तो पुढच्या वर्गात जाईल. तसं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्या असणाऱ्या जीव ब्रह्म ऐक्यताला प्राप्त करण्यासाठी पुढचा पर्याय व्यवस्था म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा काला हा घ्यावाच लागेल. आणि तो 2 नंबरचा काला आहे त्याला आपण हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. पहिला आहे तो दही भाताचा खिचडी काला. दुसरा आहे तो हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. या ठिकाणी आलात ना, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं भजन करावंच लागेल. आणि मग भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर मग असणारा त्यामध्ये तुमची काय होणार, उत्तीर्णता होणार. तो भगवान परमात्म्याच्या भजनामुळं तुमचं अंतःकरण असणारं पवित्र होणार. भगवान परमात्माच्या नामचिंतनानं प्रत्येक असणाऱ्या जीवाचं अंतःकरण पवित्र झालं त्यावेळेस असणारा भगवान परमात्मा त्या अंतःकरणात येऊन राहत असतो. तुका म्हणे चित्त करे निर्मळ येऊनी गोपाळ आहे. तिथे तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला असं वाटत असत ना, तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणात आपल्या हृदयात येऊन राहावा. साप साधे नाहीत. अगदी जहारीले असे साप आहेत. जहारीले साप एखाद्या घरात 10-10च्या रूम मध्ये आहे आणि एखाद्याला म्हटलं तर तू एक काम कर ना, 2-3 दिवस मुक्काम कर ना ह्या घरामध्ये. 6 साप जहारीले ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये जसं आपण एक मुक्काम नाही, 1 मिनिट नाही, 1 सेकंद सुद्धा बोबो माग पाय टाकणार, पुढे नाही जाणार. तद्वत सर्व सामान्य जीव साप त्या ठिकाणी जहरीले असल्यानंतर त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही. तद्वत आपलंही एक अंतःकरण आहे. या अंतःकरणात 6 शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आत 6 जण उंदीर गुंफा करते पोखर त्याचा घटा करून अंगीकार. ज्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध हे जे विकार आहेत या विकाराने जे अंतःकरण त्रस्त झालेलं आहे अशा ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करत नाही. भगवान परमात्म्याला जर या अंतःकरणात प्रवेश मिळावा, या भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणात यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर महाराज म्हणतो तिथे येऊन राहतो गोपाळ. कुठे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तिथे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहतो. मग हे चित्त निर्मळ कधी होतं, हे चित्त पवित्र कधी होतं? सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं अगणित असं पुण्य संपादन होतं. माझे ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, हरिमुखाने म्हटलं तर अगणित पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्य प्राप्त झाल्यानंतर आपलं चित्त पवित्र होतं. अर्थात अंतःकरण पवित्र होतं, शुद्ध होतं. आणि अंतःकरण का एकदा शुद्ध झालं मग तो भगवान परमात्मा येत असतो बरं का. त्याकरता 2 नंबरचा काला जो आहे मी तुम्हाला सांगितलं, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. त्याकरता 2 नंबरचा या ठिकाणी आलात
या ठिकाणी आल्यानंतर जो हरिनामाचा काल आहे तो हरिनामाचा काल आपल्याला सेवन करायचा आहे. आणि एकदा का त्या हरिनामा कालाचं सेवन तुम्ही आम्ही केलं मग खरा असणारा साध्य जो काल आहे तो देव आणि मी भक्त हा विचार वेगळा न राहता जीव आणि ब्रह्म हे दोन ऐक्य होईल. खऱ्या अर्थानं तो काला प्राप्त होईल. विठाला असा असणारा काला आम्हाला प्राप्त करायचा आहे. महाराज म्हणतात अहो महाराज तुम्ही आतापर्यंत तो काला बऱ्याच वेळेस सेवन केला ना. हो महाराजांना अशी रुची लागली त्या काल्यामध्ये. महाराज म्हणतात हा काला इतका सुंदर आहे इतका पवित्र आहे पुन्हा पुन्हा आम्हाला घ्यावासा वाटतो. महाराज पुन्हा पुन्हा घ्यावासा असं तुम्ही म्हणता पण आता तुमचं उर्वरित कार्य संपल्यानंतर तुम्ही या ठिकाणी निघून जाणार आणि मग तुम्हाला काला कसा प्राप्त होणार. महाराज म्हणतात आमची या ठिकाणी ह्या लोकांची यात्रा संपल्यानंतर आम्ही मूळचं आमचं जे गाव आहे तिथे जरी गेलो पण ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये काला खाण्याची इच्छा होईल ना आम्ही पुन्हा या मृत्यू लोकात जन्माला येऊ आणि दही भात काला खाऊ. काला खाओ दही भात. मग आमच्या अंतःकरणात महाराज म्हणतात तो काला खाण्याची इच्छा आता आहे. आता हा या मृत्यू लोकात आम्ही तो काला सेवन करतो तो काला खातो. पण आम्ही हा काला खात असताना ज्यावेळेस मृत्यू लोकांचा निरोप आम्ही घेतला आणि आमचं मूळचं जे गाव आहे तिथं गेलो तिथं गेल्यानंतर पुन्हा आमच्या अंतःकरणात जर काला खाण्याची इच्छा झाली ना आम्ही पुन्हा या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला येऊ. उपजून पुढती येऊ काला खाऊ दही भात. खाऊ महाराज या ठिकाणी यावं लागतं का काला खाण्यासाठी. तुम्ही आहात तिथं नाही का मिळत काला. मिळतो ना. तुम्ही घरी आहात घरी लाह्या नाही का आहे दही नाही का. तुम्ही संध्याकाळी घरी जा उद्या सकाळी काय करा तुमच्याच घरातल्या लाह्या घ्या तुमच्याच घरातलं दही घ्या. म्हटले महाराजांनी सांगितलं दही आणि लाह्या एकत्रित केल्यानंतर काला होतो. त्या लाह्या भरपूर घ्या घरातलं 2 लिटर नाही 4 लिटर दही घ्या प्युअर 1 नंबरचं आणि करा एकाच आणि म्हणा आम्ही काला खायला लागलो. कालवा होईल तो काला नाही होणार. आपण घरी जो करतो त्याला कालवा फार तर म्हणावं. काला त्याला म्हणता येत नाही. तो काला खायचा असेल तर त्याला 2 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. भक्त आणि देव या 2 व्यक्ती हे 2 व्यक्तिमत्व ज्यावेळेस एकत्रित येतं आणि एकत्रित आल्यानंतर ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा नाम घोष होतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संगम काला होतो. तुका म्हणे भक्ताचा सण तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. काला त्या ठिकाणी प्राप्त होतो ज्या ठिकाणी भक्त आणि देव आणि भगवान परमात्म्याचं नाम असावं लागतं. ज्या ठिकाणी महाराज तुम्ही आहात त्या वैकुंठामध्ये ह्या गोष्टी आहे का. महाराज म्हटले त्या वैकुंठामध्ये देव भरपूर आहेत पण भक्त मात्र नाही. देव आहेत सगळे. मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याचं नाम तो भगवान परमात्मा आम्ही जिथेही जाऊ तिथे तो हजरच आहे आणि आम्ही स्वतः भक्त आहोत. म्हणून तो काला आम्हाला
वैकुंठात न मिळता या मृत्यू लोकातच मिळतो, म्हणून आम्हाला पुन्हा या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. मग महाराज तुम्ही कायम ते आहे ना वैकुंठात, मग तुम्ही वैकुंठात असल्यानंतर एवढ्या लांब येण्याची गरज काय? महाराज म्हणतात तो काला जर त्या ठिकाणी असता, घरीच तो काला मिळाला असता, घरीच तो काला आम्हाला प्राप्त झाला असता. एवढ्या लांब साईबाबाच्या मंदिरात येण्याचं कारण काय? तिथं तो काला नाही, तिथं तो काला मिळत नाही, तिथं तो काला होत नाही, म्हणून तर तितक्या लांब यावं लागतं. अर्थात महाराज म्हणतात तो काला वैकुंठात नाही, म्हणून या ठिकाणी आम्हाला यावं लागतं. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे नाही कवळ काही काल्याची. तो काला वैकुंठामध्ये नाही, वैकुंठामध्ये जर तो काला असता तर एवढ्या लांब येण्याचं कारण तरी काय होतं? कारण की आमचा मुक्काम कायम त्या वैकुंठामध्ये आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावी व्रताया. आमच्या घरी आम्ही आहे त्या वैकुंठात तो जर काला आम्हाला मिळत असता तर एवढ्या लांब आम्ही आलोच कशाला असतो? अर्थात ही सिद्ध आहे की तो काला वैकुंठात नाही, वैकुंठात नसल्यामुळे या मृत्यू लोकात तो काला सेवन करण्यासाठी आम्हाला यावं लागतं. ठीक आहे महाराज, या मृत्यू लोकात तुम्ही तो काला घेण्यासाठी, तो काला खाण्यासाठी आलात. या ठिकाणी तुम्हाला तो काला प्राप्त सुद्धा झाला. एकदा तुम्हाला तो काला प्राप्त झाला, मग महाराज तुम्ही एकलेच पोट भरून खाणार का सगळ्यांना देणार? महाराज म्हटले आमचा संप्रदाय अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या कळतो का शब्द तुम्हाला? अप्पलपोट्या कशाला म्हणतात माहितीये का? अप्पलपोट्या जरा शब्द गावरान आहे पण अगदी विचार करण्यासारखा आहे. गावरान म्हणजे अप्पलपोट्या, आपलंच पोट भरायचं. सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक घरामध्ये करायचा. सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक घरात केल्यानंतर आतली कडी पॅक लावून घ्यायची आणि दोघा पती पत्नीने जोर हाणायचा. तिसऱ्या माणसाला बघू सुद्धा द्यायचं नाही. एखादा भिक्षुक, एखादा वारकरी, एखादा अतिथी दारात जरी आला तर घरी कोणी नाही म्हणून त्याला बाहेरच्या बाहेरच लावून द्यायचा. त्याला घरातला थोडाही द्यायचा नाही. जो आहे तो आपणच स्वतः खायचा, दुसऱ्याला काही नाही द्यायचं. त्याला अप्पलपोटेपणा म्हणतात. तुम्ही असं करता का कधी? हा नाही, तुम्ही नाही करणार. शेवटीचे माणसं अगदी
मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव. आलेला अतिथी त्याला अगोदर देणार. भगवान परमात्म्याची सर्व देवासमवेत आणि दानवासमवेत एक असणारी परीक्षा घेण्याची ठरवली. परीक्षा परीक्षा. देव म्हणू लागले आम्ही श्रेष्ठ, दानव म्हणू लागले आम्ही श्रेष्ठ. आता कोणी मोठा म्हटल्यानंतर कोणी मोठा होत नाही. मी जर स्वतः किती म्हणू लागलो मी सगळ्यात मोठा, स्वतः मोठं म्हटल्यानं कोणी मोठं होतं का? जो मोठा स्वतःला म्हणत नाही ते मोठे नाही का? मी किती म्हटलो मी मोठा, तर मी मोठा म्हटल्यानं मोठं होणार नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं देव म्हणतात आम्ही मोठे, दैत्य म्हणतात अर्थात दानव म्हणतात आम्ही मोठे. मोठं म्हटल्यानं कोणी मोठं होत नाही. तू मोठेपणा कधी सिद्ध होईल? तो सिद्ध करून दाखवल्यानंतर म्हटले मग आम्ही हुशार, आम्ही हुशार. कधी ठरवलं जो 12वी मध्ये 98-99% मार्क घेऊन पास होईल त्यावेळेस तो हुशार. आधी जरा 34% पडा ना, तो कसला हुशार? म्हटले मग त्या अगोदर परीक्षा द्यावी लागेल आणि परीक्षामध्ये कोण कशा पद्धतीनं कशा रिझल्ट त्याचा येईल त्याच्यावर त्याचा हुशारीपणा अवलंबून आहे. म्हटले मग घ्या म्हटले परीक्षा घेण्याचं ठरवलं भगवान परमात्म्याने देवाची आणि दानवाची. म्हटले परीक्षेमध्ये पेपर कोणता? म्हटले बाकीची अक्कल तर सगळ्यालाच येते, पण कमीत कमी माणसाला कोणती अक्कल असेल नसेल जमल, पण जेवायची अक्कल असली पाहिजे. सहज म्हणतात ना माणसं, त्याला कमीत कमी खायची तरी अक्कल आहे का? बाकीची अक्कल असेल नसेल या जगात सगळं चालतं, पण खायची अक्कल असली पाहिजे माणसाला. भगवान परमात्म्याने ठरवलं खायची अक्कल पहिली बघूया कुणाला आहे तर. म्हटले खायची अक्कल त्यात काय अवघड आहे? लगेच दिले की लगेच खाऊ, बघा खाऊ, त्याच्यापेक्षा 4 घास शिल्लक खाऊ. तर राक्षस म्हटले तुम्ही 1 किलो खासाल तो पण आमचं 2 किलो खाणं होईल. खायची अक्कल काय मोठी आहे का? खाल्लं तर कोणी बी पटापटा खाईल. मग जो पटापटा खाईल त्याची अक्कल मोठी म्हटल्यानंतर आम्ही जिंकणार, आम्हीच हुशार, आम्हाला जास्त मार्क पडणार. देव म्हटले तसं नाही, परीक्षा घेतल्या जाईल. परीक्षा म्हटले स्वयंपाक तयार आहे. म्हटले बरं मग 10 मिनिटांमध्ये जेवण करायचंय. म्हटले ठीक आहे. पेपर किती मिनिटाचा? शाळेतला असतो 3 तासाचा, इथं 10 मिनिटाचा. इथं 3 तासाचा पेपर देत बसा तर कीर्तन कधी संपून जाईल. 10 मिनिटाचा पेपर. म्हटले जो अगोदर पेपर सर्व सोडवीत आणि उत्कृष्ट असे मार्क त्याला प्राप्त होईल तो हुशार, ते चालाक. म्हटले ठरलं. म्हटले 10 मिनिटात जेवण करायचं, पण परीक्षाची असणारी एक रीत, परीक्षाचा असणारा नियम, प्रत्येकाने आपापले हात या असणाऱ्या बाहूपासून असे वाकवायचे. जिथं आपण हे हात वाकतायत ना तिथं वाकू द्यायचे नाही. इथं कमट्या बांधल्या देवाने, अशी कमटी बांधली सरळ. म्हटले हात वाकता अजिबात कामा नये, न हात वाकवता जेवण करायचं. म्हटले कोण अगोदर पेपर देत? लगेच दानवानी गडबड केली. अगोदर आम्ही परीक्षा देणार, अगोदर आम्ही परीक्षा देणार, अगोदर आम्ही जेवायला बसणार, नंतर नाही उरलं मग घेता काय आम्ही पहिल्या पंक्तीला बसणार. बरीच माणसं असे पहिल्या पंक्तीला गडबड करतात, दुसऱ्या पंक्तीला नाही राहिलं मग घेता काय पहिला आम्ही जेवायला बसणार. देवाने सांगितलं ठीक आहे तुम्ही जेवायला अगोदर बसा. आणि मग दानवाच्या सर्व हाता असे पॅक बांधले, कमट्या बांधल्या प्रत्येकाच्या हाताला. इथून तर इथपर्यंत हात वागता कामा नये. आणि दानवानी बसवली पंगत आणि देवाने त्यांना वाढलं आणि म्हटले आता सुरू का म्हटल्यानंतर लगेच सुरू. आता दानवाला काय घेतला घास, हात वाकवायचा नाही, वरून तो घास सोडून देण्याचा प्रयत्न केला. आता इतक्यावरून तो घास सुटल्यानंतर तो नेमका तोंडातच जाईल याची काही गॅरंटी आहे का? मग तो काही थोडासा तोंडात जायचा, काही नाकात जायचा, शिंका यायच्या, काही डोळ्यात पण जायचं. तिखटानं हात आता तिखट डोळ्यात गेल्यानंतर पटकन पुस्तक कुठे येतंय? हातास येत ना, पुस्तक सुद्धा येत नव्हतं. अहो जेवण तर दूरच, पण अगदी त्रस्त झाले. 8 मिनिटं झाले, देवाने सांगितलं बघा तुमचे 2च मिनिटं राहिले. बघता 10 मिनिटं झाले, देवाने सांगितलं बघा तुम्हाला जेवायची अक्कल नाही. ते म्हटले बघू आता तुम्ही तरी कशी परीक्षा देता? तुम्ही जर पापे केल्या आम्ही पकडू, तुम्ही कशी जेवता बघू म्हटले काही हरकत नाही. देवाने सांगितलं तुम्हाला जेवायची अक्कल नाही, तुम्ही नापास. आणि मग देवांची परीक्षा घेण्यासाठी देवाने असा 63चा आकडा आहे ना, 63चा आकडा, 6चं तोंड 3कडं आणि 3चं तोंड 6कडं अशी पंगत बसवली. आपण बसवतो की नाही तशा पंक्ती, पण अंतर नाही ठेवलं मध्यामध्ये. अशा सरळ त्या ठिकाणी 63च्या आकड्यासारख्या पंक्ती बसवल्या. आणि दानवांना सांगितलं मला यांना वाढलं. जेवणाची वेळ सुरू झाली आणि मग देवांना सांगितलं सुरू तुमची वेळ.
परीक्षा द्या. दानवासारखं नाही जेवण केलं देवानी. देवाने सांगितलं वाट फिरली का? म्हटले हो. वदनी कवल घेता नाम घ्या सिंहाचे, सहजावन होते नाम घेता पुकारे. जेवण करी जीवित नाही पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोही जागी जे यज्ञ कर्म. अशा पद्धतीनं श्लोक सुंदर म्हटला. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि पूर्ण ब्रह्म जर अन्न आहे तर ते वाया जाता कामा नये. अशा पद्धतीनं पुंडलिका झाली आणि देवाने आपल्या पात्रावर असा घास हातामध्ये घेतला. आपल्या तोंडात जात नाही, हात वाकायची बोली नाही, समोरच्याच्या सहज जाते. आपल्या पात्रावरला घास घेतला, समोरच्याच्या तोंडात टाकला. समोरच्या देवाने विचार केला, हा जरा त्याचा ताटातला घास आपल्या मुखात घालतो, आपल्या पात्रावरला याच्या मुखात घालायला हरकत नाही. याने त्याच्या तोंडात घास घातला, त्याने याच्या तोंडात घास घातला. 8 मिनिटं जेवण फुल. सुखे घालो हुंबरी. देवानं आपला हात समोरच्याच्या तोंडात घातला, समोरच्याने त्याचा घास आपल्या तोंडात घातला. 8 मिनिटांमध्ये जेवण फुल. दानवानी बघितलं, अरे वा, म्हणजे हे तर जमलं तुम्हाला. आम्ही स्वतःच भरायचा प्रयत्न केला, अगोदर तुम्ही दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याला अगोदर दिलं आणि मग तुम्हाला मिळालं. देव म्हटले मग आम्ही अगोदर दुसऱ्याला देतो. एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी. म्हणून माणसानं अगोदर दुसऱ्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत जावा. माणसाचा स्वभाव असा आहे, दुसऱ्याला तर खाऊ घालण्याचा प्रयत्न नाही, पण दुसऱ्याच्या पात्रावर आपलं कसं होतंय हे एवढा प्रयत्न आपण करत असतो. आपल्या पात्रावर तर सगळं खातोच, पण दुसऱ्याच्या पात्रावर ओढण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपल्या पात्रावर घेता येत नाही, दुसऱ्याच्या पात्रावरच ओढण्याचा प्रयत्न करू ना, दुःखच पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी दानवाने सांगितलं, वा, हे तर जमलं तुम्हाला. महाराज म्हणतात, आम्ही ते केलं, अगोदर दुसऱ्याला खाऊ घातलं. अगोदर दुसऱ्याला खाऊ घातलं आणि मग आम्ही दुसऱ्याला खाऊ घातल्यानंतर दुसऱ्याने आम्हाला खाऊ घातलं. एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी. वैकुंठासो ऐसे नाही खबर काही काल्याचे. ठीक आहे महाराज, हा काला तुम्ही वैकुंठातून या ठिकाणी आलात. जो वैकुंठात होता तो काला तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. प्राप्त झालेला काला अगोदर तुम्ही दुसऱ्याला दिला, नंतर तुम्ही तो काला खाल्ला असं तुम्ही म्हणता. पण हा काला तुम्ही केला नेमका कुठं?
उत्तम हा काला आणि शेवट कोणत्या ठिकाणी केला? जे ठिकाण उत्तम आहे, बरोबर आहे आणि नीट आहे. नीट असावं, बरोबर असावं आणि उत्तम असावं. हे असं ठिकाण असणार वाळवंटच आहे. या वाळवंटाला बरोबर, नीट, उत्तम अशी संज्ञा का दिली? हे असं का आहे म्हणतात? वाळवंटामध्ये वाळूच्या जागेवर तुम्ही कधी गेलात ना, कोणतंही गवताचं बीज त्या ठिकाणी टाका, कोणतंही बी टाका, जिथं काँग्रेस टाका, हरळी टाका, त्या ठिकाणी लोहू टाका, आणखी पुन्हा टाका, ज्या ठिकाणी काहीच उगत नाही ते वाळवंट. आता बघा इकडे सगळ्या प्लॉटिंग मध्ये तुम्हाला बघितल्यानंतर वेगवेगळं गवत बघायला मिळेल, पण जी वाळू टाकली ना बाहेर, त्या वाळूवरती जाऊन बघा, तुम्हाला एकही गवत उगलेलं नाही दिसणार. वाळवंट नाम हे अंतकरण, हे अंतकरण रूपी वाळवंट, हे असं स्वच्छ असलं पाहिजे. त्या ठिकाणी काम रूपी पुन्हा नसला पाहिजे, क्रोध रूपी हरळी नसली पाहिजे, लोभ रूपी काँग्रेस नसलं पाहिजे. कोणत्याच गवताची जिथं उगवण शक्ती संपते, काम क्रोधादी विकार जिथं संपतात, असं असणारं वाळवंट असेल ना, खऱ्या अर्थानं जीव आणि ब्रह्म ऐक्य रूपी काला या वाळवंटात प्राप्त होतो. आणि त्या वाळवंटामध्ये तो हा जो असणारा काला इतरत्र तुम्ही कुठेही करण्याचा प्रयत्न केला ना, त्या ठिकाणी ते स्वच्छ नसतं, त्या ठिकाणी तो काला होतच नाही. तो काला साध्य करण्यासाठी, तो काला तुम्हाला प्राप्त करण्यासाठी उत्तम, चांगलं आणि नीट आहे ते वाळवंट आहे. हा विचार माझ्या तुकोबरायांनी केला आणि माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, जो काला आम्ही केला तो बरोबर, नीट, उत्तम असणारं जे वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये तो काला केला. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची विठोबा रखुमाई.